सगळ्यांनो शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. तर आज पण आपण एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत. तर हे बघा, साबुदाण्याचं थालीपीठ करायचं आहे आणि रताळ्याची कोशिंबीर म्हणा किंवा छोटीशी भाजी तोंडी लावायला. तर हे साबुदाणे आपण भिजवून घेतलेले आहेत आणि मिक्सरला लावून घेतले. त्यामध्ये थोडंसं वरीचं पीठ टाकलं आहे, नंतर हिरवी चटणी टाकली आहे, नंतर हा बटाटा ना किसून टाकूया, म्हणजे थालीपीठ खूप खुसखुशीत होतं. नंतर ह्या 2 मिरच्या, मिरच्या नाही टाकल्या तरी चालेल, पण थोडंसं तिखट बऱ्यापैकी लागतं. आणि हे बघा, हे आलं ना किसून टाकायचं थोडं. कोणाला उपासाला चालत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं आलं किसून टाकायचं. आता की नाही हे मी पीठ भिजवून घेते. थोडंसं एक अर्धा चमचा ना दही टाकायचं, म्हणजे थोडं आंबटपणा आहे, किंवा आमचूर पावडर टाकूया आपण. आणि हे शेंगदाण्याचं कूट, मीठ, एवढं अर्धा पाऊण. थोडेसे आहेत ना थालीपीठ, मीठ, बस सगळ्यांना एवढं साहित्य. आता मी हा बटाटा किसून त्यामध्ये घालते आणि पीठ भिजवून घेते. नंतर बघा, रताळी असतात ना, त्याची अशीच मिरचीवरती थोडीशी तिखट भाजी करायची, खूप छान होते. आपण बटाट्याची कशी परततो तशी, ती पण दाखवते मी तुम्हाला. सगळ्यांनो, तर आता आपण ही रताळ्याच्या किस केलेला आहे त्याला आपण फोडणी देऊया. तुम्ही तो उकडून रताळ्याचा करा किंवा असाही. त्यामध्ये जिरी टाकूया, थोडीशी जिरी चालते ना उपवासाला. थोडीशी जिरी टाकली आपण, नंतर थोडीशी भरड. मी म्हटलं ना, मिरचीची थोडीशी भरड घाला. बघ, नुसती मिरची आहे ती, काही नाही दुसरं. किंवा तुम्हाला वाटलं तर एखादी मिरची कापून घाला. कढीपत्ता, कढीपत्त्याची 2-4 पानं अशी. आणि ह्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं. आणि त्यामध्ये आपली रताळ्याचा किस परतून घ्यायचा. ही पण उपासाची भाजी झाली तयार. मीठ टाकायचं वरून, बाकी काय टाकू नका. आणि मग आता थालीपीठाबरोबर खायला छानच लागते ही. गॅस बंद करते मी. थोडंसं मीठ टाकते. आता आपण लगेच थालीपीठ करायला घेऊ. म्हणजे ही भाजी आणि रताळ्याची भाजी आणि थालीपीठ खायला खूप छान लागतं. सगळ्यांनो बघा, ही आपली आता अशी रताळ्याची कोशिंबीर टाईप, आंबट गोड तिखट अशी भाजी तयार आहे. बघा, इतकी छान होते ना. आता आपण थालीपीठं करून घेऊ. रताळी शिजवायची गरज नाही, ती शिजलेलीच आहेत ना, उकडलेली आहेत रताळी. चला आता थालीपीठ करून घेऊया.
सख्यानो, आपली आता रताळीची भाजी तर झालेलीच आहे कोशिंबीरसारखी. आता आपण हे फ्राय पॅनमध्ये थालीपीठ टाकायला घेऊया. बघा, असं थापायचं, जास्त पातळ नाही करायचं ते, म्हणजे बॅटर पातळ नाही करायचं. थापताना तुम्ही थापलं तरी चालेल. थोडंसं झाकण ठेवा का होऊन जातं ते. खूप छान होतात ही पण उपवासाची थालीपीठ, साबुदाणा थालीपीठ. दह्याबरोबर खाल्लं तरी चालेल, खोबऱ्याची चटणी किंवा अशी बटाट्याची भाजी, रताळ्याची भाजी, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. थोडं झाकण ठेवलं आणि काढताना अशा जाळीच्या पातेल्यात काढायचं. मग होतं काय, खाली पाणी राहत नाही ना त्याला. सख्यानो, बघा किती छान कलर आला आहे ना त्याला, सुंदरच आला आहे कलर. हिरवी चटणी टाकली आहे त्यामध्ये, फक्त हिरव्या मिरचीची, मीठ घालून हिरवी मिरची वाटून घेतली, ती चटणी. आणि हे बाकीचं साहित्य, बटाटा किसून टाकला आहे, एवढंच. थोडीशी एकच मिरची टाकली आहे मी, जास्त पण नाही टाकली. सगळ्यांनो बघा किती छान येतात ना, सुंदरच येतात. थोडे तुम्ही क्रिस्पी करू शकता कमी स्लो गॅसवर. असे उपवासाचे वेगळे वेगळे पदार्थ. आता नवरात्री आली तेव्हा तर 9 दिवस लागतातच. मैत्रिणींनो, बघा आता ही आपली अशी थालीपीठं झालेली आहेत. अशी थापायची आपल्या जनरल थालीपीठाप्रमाणेच, म्हणजे आपण पिठाची थापतो ना तशीच थापायची. कपड्यावर एक पाणी लावून अशी टाकायची. अशी खरपूस भाजायची, छान होतात. आपल्या नेहमीच्या थालीपीठाप्रमाणेच टाकायचं, फरक नाही काय. सोडवायचं. सगळ्यांना आपली आता ही अशी थालीपीठं झालेली आहेत. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा छान होतात. बापरे, बघा कसे छान होतात. बघा साबुदाणे पण वरून वरून दिसतात. खिचडी नेहमी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं. नेहमी खिचडी काय खायची नाही का, त्यापेक्षा थोडंसं हे वेगळं काहीतरी. साहित्य तेच असतं घरातलंच. बघताना खिचडीला लागतं तेच सगळं साहित्य आहे, काही एक एक्स्ट्रा लागलेलं नाही. त्यामुळे हे करून बघा सगळ्यांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि एकदम नरम नरम होतात, छान.
थोडंसं आपण 1 टीस्पून दही टाकलं आहे त्यामुळे पण, आणि बटाटा, साबुदाणा सुंदरच होतात, अगदी म्हाताऱ्या माणसांना खाण्यासारखे पण. सगळ्यांनो बघा, आपला ही उपासाची थाळी तयार आहे. साबुदाण्याची थालीपीठ आहे ती, नंतर हे तळलेलं पनीर, शॅलो फ्राय केलेलं, आणि ही रताळ्याची भाजी दही टाकून, दही, साखर, ओली चटणी टाकून बनवली. तर कसा वाटला व्हिडिओ? खूप छान पौष्टिक आहे बघा. हे सगळं डाएटचंच आहे, सुंदरच आहे. तर बघा, तुम्ही करून बघा आणि कसं वाटलं मला सांगा. तुम्ही पण कसं करतात ते मला सांगत जावं सगळ्यांना, मग मी पण करेल. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल